लिंगैक्य राजशेखर मडकी संस्थापित बसव सेंटरच्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली। हा कार्यक्रम रविवारी 3 मे रोजी एम्फी थिएटर इथं होणार आहे। लिंगैक्य राजशेखर मडकी संस्थापित बसव सेंटरच्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे। संस्थेतर्फे पुरस्कार वितरण तसंच मानद पदवीदान आणि सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं आहे। हा कार्यक्रम रविवारी 3 मे रोजी सायंकाळी 6 वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात अर्थात एम्फी थिएटरमध्ये होणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र मायनाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली। नंदगाव येथील विरक्त मठाचे राजशेखर महास्वामी यांच्या हस्ते तसंच जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीपसिंग राजपूत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमात सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांना आदर्श पत्रकार, प्रख्यात अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर व्यंकटेश मेतन यांना बसवभूषण, प्रसिद्ध विज्ञान साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर सुनील विभूते यांना बसवरत्न, सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अशोक हिप्परगी यांना बसवश्री, तर रुद्रेश बोरामणी यांना बसव तत्वश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे। याशिवाय विजय छंछुरे यांच्या आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेला आदर्श संस्था म्हणून गौरवण्यात येणार आहे। बसव सेंटर सोलापूर या संस्थेच्या माध्यमातून महात्मा बसवेश्वर आणि बसवकालीन शरण शरणी यांच्या बसव साहित्याचा तसंच वचन साहित्याच्या विविध उपक्रमाद्वारे प्रचार आणि प्रसार करण्याचं कार्य गेल्या 45 वर्षांपासून निरंतर चालू आहे। महात्मा बसवेश्वर यांचे विचार तळागाळातील लोकांना अवगत करून अनुचित चालीरीती परंपरांपासून मुक्त करणं आणि चांगल्या डोळस विचारांची समाजामध्ये पेरणी करणं हे संस्थेचं उद्दिष्ट आहे। पत्रकार परिषदेला बाबासाहेब कुलकर्णी, पुष्पा गुंगे, मल्लीनाथ पाटील, नीलकंठ कोनापुरे उपस्थित होते। बसवेश्वर व बसवकालीन शरण आणि शरणी यांच्या बसव साहित्याचा व वचन साहित्याचा विविध उपक्रमाद्वारे प्रचार व प्रसार करण्याचं कार्य गेल्या 25 वर्षापासून हे निरंतर चालू आहे। या संस्थेचे उद्दिष्ट महात्मा बसवेश्वर यांचे विचार तळागाळातील लोकांना अवगत करून अनुचित चालीरीती ज्या आहेत, परंपरा ज्या आहेत त्यातून मुक्त करणे व चांगल्या डोळे विचाराची पेरणी करणे हा मुख्य त्याचा हेतू आहे। तर सेंटरच्या माध्यमातून महात्मा बसवेश्वर, बसवकालीन शरण शरणीची जयंती साजरी करणे, विद्यार्थी तरुण तरुणांना वचन पाठांतर, प्रौढ महिलांना जानपद म्हणजे लोकगीत जी आता सध्या ऱ्हास होत आहे त्यांना पुनर्जीवन करणं, संवर्धन करणं, संरक्षण करणं ही बाब आम्ही सातत्याने करत आहोत। निबंध स्पर्धेच्या माध्यमातून या महापुरुषाचे चरित्र अवगत व्हावं त्याकरता आपण निबंध स्पर्धेचं आयोजन करतो। त्यात महाविद्यालयीन विद्यार्थी असतात, प्रौढ खोलागटी असतो, सगळे लोक त्यात येऊन त्या निमित्ताने उजळणी होते आणि त्या प्रतिमेचं त्या म्हणजे महात्मा बसवेश्वरांच्या विचाराचं निबंध मध्येतून त्यांना काही उजळणी होते।